काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत आपण आयपीएस झालो अशी बतावणी करत आमदार आणि पोलिसांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। बिहारच्या रणजित कुमारची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे। रणजित कुमारनं खोटं सांगत ग्रामस्थ आमदारांकडून सत्कारही स्वीकारलाय। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चक्क पोलिसांनाही मार्गदर्शन केलंय। शाळांमध्ये जात आपण केवळ 4 तास अभ्यास करत डॉक्टर कलामांप्रमाणेच ध्येयावर लक्ष ठेवलं वगैरे थापाई मारल्या। मात्र गावातल्या काही लोकांनी यादी तपासली असता रणजितचं बिंग फुटलं। त्या 440च्या रँकवरचा रणजित कुमार हा कर्नाटकातला असल्याचं उघड झालं। पोलिसांना ही माहिती समजल्यावर पोलिसांनी त्याला हॉल तिकीट घेऊन पोलीस स्टेशनला बोलावलं आणि त्यानंतर तो आता फरार झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।